हाय फ्रेंड, नमस्कार. मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आळूची वडी करणार आहोत. तर इथे पहा, इथे मस्तपैकी आपल्या आळूला पानं आहेत, ताजी ताजी. हे बघा किती छान पानं आलेली आहेत. हे पहा, आपण आता ही पानं कापणार आहोत आणि आपल्याला त्याच्या वड्या बनवायच्या आहे. इथे पहा, आपण आळूची पानं स्वच्छ कापून आणलेत आणि धुवून इथं ठेवलेले आहेत. आता पहा, आपल्याला आळूच्या वड्या करण्यासाठी बेसन घ्यायचंय. आता त्याच्यामध्ये आपण ओवा घातलाय, आता हळद घातली आहे. आता त्याच्यामध्ये इथं लसूण आणि मिरची आपण वाटून घेतलेली आहे, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ऍड करणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत आपण. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. लय पातळ पण नाही करायचंय आणि लय घट्ट पण नाही करायचंय. आपली आळूची वडी वळताना व्यवस्थित वळली गेली पाहिजे, त्यासाठी आपल्याला थोडंसं घट्टच करावं लागतं ते पीठ. हे पहा, आपण आता ते मिक्स केलेले, व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता आपण आळूची वडी वळायला घेणार आहोत. आता इथे पहा, आपण व्यवस्थित पाणी, इथे 2 तांबे पाणी मी उकळायला ठेवलेले आहे आणि त्याच्यावर आपल्याला आता ही चाळण ठेवायची आहे आणि त्या चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता हे पहा, आपल्याला हे व्यवस्थित बेसन असं आळूच्या पानांना लावायचं आहे. आता हे असं लावून घ्यायचंय. त्याच्यावरती आता दुसरं पान ठेवायचंय आणि त्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. आपल्याला त्याची व्यवस्थित वडी वळता आली पाहिजे. त्याच्यामुळे आता आपण त्याच्यावर आपल्याला किती, म्हणजे आपल्याला ते किती जाड लागते आणि पातळ लागते त्याच्यानुसार आपण त्याच्यावर पाणी घालणार आहोत. तर आता बघा, मी 3 पाने घातलेली आहे आणि हे 4थं पाणी आपलं, त्याला पण मी व्यवस्थित लावून घेते. आता यात काही मोठाली पानं आहे, काही छोटाली पानं आहे, त्याच्यानुसार आपण त्याच्यावरती पानं ठेवलेली आहे. आता आपल्याला ती वळायची आहे. आता इकडून असं दुमटी करायची, त्याला वरतून परत बेसन पीठ लावून घ्यायचे व्यवस्थित. इकडून परत अशी दुमटी करायची, त्याला परत बेसन पीठ लावून घ्यायचं. आता त्याचा आकार परत असा करायचा. आपली वडी जर आपण वळली ना तर ती सुटली नाही पाहिजे. आणि मग आता ती अशी हळू 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 वळायची आहे. हे पहा, त्याची घडी ना निसटली नाही पाहिजे. अशी व्यवस्थित वळून झाली का वरतून थोडंसं परत इथं बेसन पीठ लावायचं, नाही तर मग ते निसटू शकतं ना, त्याचे काणे कोपरे सगळे व्यवस्थित. आता ही आपल्याला याच्यावरती अशी ठेवायची आहे. अशाच पटपट पटपट आपल्याला वळून घ्यायच्या आहेत वड्या. तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर मैत्रिणींनो, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला पडतील. आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली तर कमेंट नक्की करा. हे पहा, आता ही मोठी पानं होती, पहिली केलेली आपली छोटी होती, त्याच्यामध्ये मोठी आणि छोटी अशी ऍड करून ती ऍडजस्ट करून आपण व्यवस्थित अशी त्याची वडी वळून घ्यायची. निसटलं ना, थोडं असं दाबायचं. हे पहा, व्यवस्थित अशी वडी आपली वळून झालेली आहे. तर आता ती परत स्टीम करायला ठेवणार आहोत याच्यावरती.
हे पहा, आपण व्यवस्थित याच्यामध्ये सगळ्या वड्या वळून ठेवलेल्या आहेत आणि आता आपल्याला त्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूयात. 15 मिनिटात आपल्या वड्या तयार होतात. हे पहा, इथं आपल्या वड्या आता व्यवस्थित अशा शिजलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा. आता आपल्याला ती व्यवस्थित कापून घ्यायची आहे. तिचे असे बारीक बारीक स्लाइस करायचे, पातळ पातळ. गरम आहे ती, थोडीशी थंड होऊन द्यायची आहे. हे पहा, आपण आता मस्त असे कापून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता, छान छान स्लाइस झालीत. आता इथं आपण पॅन तापत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आता तुम्ही तळू पण शकता तेल टाकून, आणि थोडंसं तेल टाकून फ्राय पण करू शकता. म्हणजे त्याच्या आवडीनुसार आहे, पण आम्ही अशा फ्राय करतो तेल टाकून. अशा पण छान होतात, त्या क्रिस्पी होतात. आता आपल्याला ते एका बाजूकडून भाजल्या की मग दुसऱ्या बाजूकडून पलटी करायच्या. आता पहा, आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे. दुसरी बाजू त्याची भाजायची व्यवस्थित. कमी तेलात व्यवस्थित भाजतात ते, आणि कडक पण होतात आणि तेल नाही पकडत. हे पहा, व्यवस्थित भाजणार आहेत. आता त्या एका बाजूला भाजले, एकच बाजू राहिलेली आहे. हे पहा, आता आपल्या वड्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त अशा झालेल्या आहेत. हे पहा, एकदम मस्त झालेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू, धन्यवाद.